जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18 बहुजिनसी समास तिसरा निस्पृह सिकवन निरूपन्नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ दुर्लभ शरीर दुर्लभ दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश दास म्हणे सावकास विवेक पहावा न पाहता उत्तम विवेक अवघा होता अविवेक अविवेके प्राणिरंक ऐसा दिसे। श्रीराम समर्थ श्री समर्थांनी दशक 18 बहुजिनसी आणि त्यामधील समास तिसराच आपल्याला निरूपण द्यायला घेतलेलं आहे। विवरणात समर्थ करत आहेत आणि ते समासाचं नाव काय आहे? निस्पृह सिकवन निरूपणाम। श्रीराम समर्थ समर्थ पहिल्याच ओळीमध्ये सांगतात आहे दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश। किती महत्वाची ओवी आहे। समर्थ म्हणतात आहे की दुर्लभ शरीर आहे, हे दुर्लभ आयुष्य आहे। मग दुर्लभम 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 काय आहे? दुर्लभ काय आहे? हे शरीर आहे, हे आयुष्य आहे। मग या आयुष्याचं या शरीराचं सोनं करता आलं पाहिजे आणि याचा करू नये ना असं। हे अत्यंत दुर्लभ आहे। सर्व शरीरात नरदेह हा काय आहे? अत्यंत दुर्लभ आहे। त्यात आयुष्य मिळणं हे आणखीच दुर्लभ आहे। मग एवढं उत्तमाचं सद्गुरूंनी माझ्या सद्गुरुरायांनी माझ्या समर्थांनी माझ्या परमेश्वराने एवढं सुंदर आयुष्य मला बहाल केलेला आहे। एवढा सुंदर नरदेह मला दिलेला आहे। एवढं सुंदर आयुष्य जिथे मला काहीच कमी नाही, ऐश्वर्य आहे, सदा सुख समाधान आरोग्य निरोगी आरोग्य आहे। सगळं काही मला दिलेलं असताना सगळं काही दिलेलं असताना समर्थ म्हणतात याचा करू नये नाश। याचं स्वस्त हे मिळालेलं आहे, हे एवढं स्वस्त नाही आहे। त्याचा आपल्याला उत्तमरित्या काय करायचं आहे? त्याचा उत्तमरित्या त्याचा उपयोग करायचा आहे आणि त्याचं आपल्याला सोनं करायचं आहे। त्यामुळे समर्थ म्हणत आहे की दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य म्हणजे या समासाचं नावच काय आहे? निस्पृह सिकवन नाम असं दिलेलं आहे। म्हणजे निस्पृह सिकवनीमध्ये समर्थांनी या गोष्टीचा उल्लेख निस्पृह सिकवनीमध्ये याआधी 2-3 वेळा केलेला आहे। यापूर्वी दशक 11 समास 10 आणि दशक 14 समास पहिला आणि दशक 15 मधला समास दुसरा यामध्ये सुद्धा समर्थांनी निस्पृह अशी लक्षणे दिलेली आहेत, आपल्याला सांगितलेली आहेत। त्यामुळे या समासाची पुनरावृत्ती या समासात झालेली आहे। परंतु पुनरावृत्ती का केली जाते? कारण त्या गोष्टी आपल्या अंतरामध्ये चांगल्या प्रकारे त्या बिंबवल्या गेल्या नाहीत। चांगल्या प्रकारे जर त्या बिंबवल्या गेल्या नाही, त्यांचा आम्हाला जर अर्थ कळला नाही, त्यांचं महत्त्व आम्हाला जर कळलं नाही किंवा त्या आपण अंगीकारल्या नाहीत, म्हणून त्या गोष्टींची पुनरावृत्ती संत करत असतात। का करताय? संतांना माहीत आहे, सद्गुरूंना माहीत आहे की आपल्याला हे किती वेळा सांगून सुद्धा आपण ते लक्षात ठेवत नाही। त्याचा शेवटी काय करतो? भेटलेला आहे ते आपल्याला वाटतं स्वस्तच मिळालेलं आहे म्हणून त्या आयुष्याचं सोनं करायच्या ऐवजी आपण कुठे कुठे जातो। मग समर्थ म्हणतात आहे ते सारखं सारखं जसं आई एखाद्या छोट्या बाळाला सारखं दररोज 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 सांगून ती देवाच्या पाशी बसून ती त्याला काय करते? शुभंकरोती म्हणायला लावते। दररोज त्याला सवय लावून नंतर त्याला सवय होते। म्हणून समर्थ म्हणतात जसं लहानपणी जसं समर्थ आपल्याला चिऊचा काऊचा जसा आई आपल्या मुलाला घास भरवत असते, तसं समर्थ आपल्याला करत आहेत। का? तर या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे। आयुष्य एवढं सोपं नाही, आयुष्य एवढं मिळणं कठीण आहे हो। आपल्याला वाटतं आयुष्य मिळालंय म्हणजे ते सोपं आहे। एवढा सुंदर देह, एवढं चांगलं शरीर माझ्या समर्थांनी दिलेलं आहे, परंतु समर्थ म्हणतात आहे हे काही स्वस्त नाही, हे काही असं झालेलं नाही। याच्यासाठी खूप अट्टहास करावा लागलेला आहे आणि एवढा उत्तमाचा देह समर्थांनी दिलेला आहे, एवढं मन चांगलं दिलेलं आहे, एवढा अंतरात्मा शुद्ध ठेवलेला आहे की समर्थांना एकच निवेदन, समर्था या जन्मात आल्यानंतर या आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर शेवटच्या अगदी श्वासापर्यंत तुझं ध्यान मात्र माझ्या मनात राहू दे। जसं माझं मन स्वच्छ निर्मळ ठेवलं आहे, कुणाच्या प्रती तिरस्कार नाही, कोणाचं वाईट बोलणं नाही किंवा कोणाला वाईट हो अशी पण आपली इच्छा नाही। म्हणजे हे निर्मळ मन ज्या परेमध्ये काय काय शिस्त, त्या परेमध्ये एवढं उत्तमाचं शिस्त आहे, एवढं उत्तमाचं माझ्या सद्गुरूंनी रोवलेलं आहे, एवढ्या उत्तमाचं पेरलेलं आहे। व समर्था शेवटच्या श्वासापर्यंत हे असंच राहू दे आणि अखंड नामस्मरण ह्याची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा. कारण का? कारण हे सगळं तुझं आहे, देणारा तू आहे, मी मात्र काय आहे, निमित्त मात्र आहे. म्हणून समजलं म्हणतात आहे, धन्याचा तो माल अमित वहमाल भारवाही. मग हा काय आहे, हे सगळं कोणाचं आहे, हे देणारा कोण आहे, चालवणारा कोण आहे, याच्यामध्ये कोण बसलेला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. चालवणारा कोण आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एवढा उत्तमाचा देह चालणं, बोलणं, वागणं, सगळं करणं हे कोणाचं आहे, कोण करून घेत आहे, तो आहे म्हणून. आणि त्या सद्गुरूंनी मला एवढा उत्तमाचा देह, एवढा उत्तमाचा अंतरात्मा दिलेला आहे. ज्या मनामध्ये, ज्या अंतरात्म्यामध्ये काय आहे, माझा देवच वसला पाहिजे, तिथे देवाची जागा आहे. म्हणजे परेमध्ये जे असेल तेच तुमच्या वैखरीमध्ये उमटणार आहे. म्हणून परा स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. चांगलं वागायचं, हळूहळू चांगलं वागू शकतं. कारण एकदम चांगलं वागून आपण चांगलं होणार नाही. एक एक जसा टप्पा असतो, गणित सोडवताना जशी एक एक पायरी असते गणिताची, नंतर लास्टपर्यंत उत्तरापर्यंत जसं आपण जातो तसं एक एक पायरी असते. एक एक हळूहळू का होईना, थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू आपल्याला बदल करायचा आहे. सगळ्यांचं चांगलं व्हावं ही इच्छा आपली पाहिजे. मी केलं ना, मग त्याने पण केलं पाहिजे, किंवा मी जरी नाही केलं तरी दुसरा पुढे गेला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, दुसऱ्याचं शुभचिंतन हे सगळ्यात मोठं पुण्याची गोष्ट आहे. म्हणून सगळ्यांचं चांगलं चिंता, सगळ्यांबद्दल चांगला विचार करा, त्याचंही चांगलं होऊ दे, जे भेटेल त्याचं भलं होऊ दे असं तुम्ही म्हणा. कारण जेणेकरून त्याचं भलं होईल त्यावेळी होईल, पण पहिलं आपलं भलं होईल. कारण आपली वाणी काय होईल, स्वच्छ होईल, परा स्वच्छ होईल. कारण परेतून निघालेलं आहे, हे वाणीवर सहज येत नाही, ते वाणीवर नसतं, परेतून वर उमटलेलं असतं. म्हणून ते जे वाणीत आहे तेच परेत आहे. म्हणून सगळ्यांचं भलं व्हावं ही आपली इच्छा असली पाहिजे. म्हणून विश्व प्रार्थना दिली आहे. मग वामनराव पै काय म्हणतात आहे, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात आणि काय ठेव, ऐश्वर्यात ठेव, आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की या समासामध्ये समर्थाने सगळं सांगितलेलं आहे. आणि जी गोष्ट आपल्याला कठीण वाटते ती पुन्हा पुन्हा करावी लागते, जी लवकर जमत नाही याचा विचार पुन्हा करावा लागतो. म्हणजे त्या गोष्टी आपल्या अंतरात्माला, म्हणजे अंतराला भिनतात, आणि त्याप्रमाणे मनुष्य आपलं जीवन धन्य करू शकतो. म्हणून हळूहळू का होईना, थेंबे थेंबे तळे साचे. पहिल्यांदा तुमच्या सुरुवातीला आपल्या आजूबाजूवाल्यांचं, आपल्या घरातल्यांचं, सगळ्यांचं शुभ चिंतायला आपण सुरुवात केली पाहिजे. भले तो माझ्याशी नको बोलू दे, ती माझ्याशी नको बोलू दे, काहीच नको बोलू दे, मला अजून काही विषय मला लागण्यासारखे बोलू दे, तरी सुद्धा आपण त्याच्यावर कानडोळा केला पाहिजे. असू दे, ती बोलू दे, करू दे, पण आपण मात्र आपली स्वच्छता सोडता कामा नये. म्हणून समर्थाने म्हटलेलं आहे की समर्थाने पुढे दिलेला आहे, अगदी थोड्या शब्दांमध्ये त्यांनी हा समास दिलेला आहे. 20 ओवींचा हा समास आहे. आणि म्हणून समर्थ पहिल्याच ओवीमध्ये म्हणत आहेत, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. म्हणजे सर्व शरीरामध्ये जे सगळे शरीर, प्राण्यांचं शरीर आहे, प्राणी आहेत, पक्षी आहेत, किडा मुंगी, सगळं काही कीटक आहे, सगळं आहे. मग ह्यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे हो? मनुष्याचा देह आहे. या सगळ्या देहांपेक्षा मनुष्य देह, या सगळ्या शरीरापेक्षा मनुष्य देह किती उत्तमाचा दिलेला आहे. त्याला, मनुष्याला समर्थ म्हणतात आहे, माणसाला बौद्धिक क्षमता आहे, बुद्धिमान आहे माणूस, स्वतःचा स्वतः विचार करू शकतो, प्राणी नाही. प्राण्यांचं असं झालंय का हो, ते जेव्हा पहिल्यांदा गुहेत राहायचे आणि आता बंगल्यात राहतात, नाही. माणसामध्ये मात्र तो बदल झाला. म्हणजे माणसामध्ये बुद्धिमत्ता आहे, त्यांना बुद्धी दिलेली आहे देवाने. म्हणून म्हटलंय दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश. एवढा उत्तमाचा देह दिलेला आहे, मग तो कुठे लावावा, त्या देह तो कुणाच्या चरणी व्हावा आहे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, हे शरीर, हे जे आयुष्य आहे ते काही स्वस्त नाही हो. काही लोकांचं बघा, बिछाण्यावर अख्खं आयुष्य निघून जातं.
काही काहींचा असा आजार होतो की तो बराच होत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, आपल्याला किती उत्तमाचं दिलं आहे, आपल्याला ज्याने दिलं आहे त्याचे आभार आपल्याला मानता आलं पाहिजे. कारण एवढ्या स्ट्रगलमधून, एवढ्या सगळ्या परिस्थितीतून, एवढ्या सगळ्या कठीण प्रवासानंतर, कठीण प्रसंगांनंतर माझं आयुष्य माझ्या सद्गुरूंनी, माझ्या समर्थाने उत्तमाचं बनवलेलं आहे. आणि एकदा चुकलो ठीक आहे, एकदा चुकल्यावर मनुष्य देव काय करतो, माफ करतो, पण दुसऱ्यांदा आपण ती चूक करता कामा नये. दुसऱ्यांदा चूक सुधारण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हा जो मनुष्य देह आहे तो कोणी दिलेला आहे आणि आपला जन्म कशासाठी झालेला आहे ज्याला त्याला कळलं पाहिजे. म्हणून सद्गुरू वारंवार सांगतात, हा मनुष्य देह कशासाठी आहे, या जीवनाचा आपल्याला सार्थक करायचं आहे. 100 वर्षांचं आयुष्य आहे, परंतु या कलियुगामध्ये 50 ते 60 वर्षच खूप आहेत. कधी कोणाला काय होईल कधीच कोणी सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत उद्याचा दिवस माझा नाही, उद्याच्या दिवसाची मला शाश्वती नाही. त्यामुळे आज जे करायचे ते आजच करायचे. आजचा दिवस सार्थकी लावायचा आहे, जेणेकरून हा माझा शेवटचा दिवस आहे असं म्हणून प्रत्येकाने आपला दिवस हा गोड केला पाहिजे. जेव्हा आपल्याला समजेल की हा माझा आज शेवटचा दिवस आहे, तेव्हा आपण किती चांगले वागू. कोणालाही दुखवणार नाही, कोणालाही बोलणार नाही, कोणाला टोचून बोलणार नाही, कोणाच्या मनाला लागेल असं काही आपण वर्तन करणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, हा जो देह मिळालेला आहे त्या देहाचं तुम्ही सार्थक करा. हळूहळू का होईना आपली वाणी सुद्धा शुद्ध होईल. हळूहळू चांगलं बोलता 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 हळूहळू त्या वाणीलाही सवय पडून जाईल. या वाणीमधून नकळत उत्तमाचे विचार बाहेर पडतील. म्हणून म्हटलंय, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश. सगळ्या शरीरांमध्ये नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे, त्यात आयुष्य मिळणं हे आणखीच दुर्लभ आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की दास म्हणे सावकाश विवेके पाहावा, म्हणजे याचा नाश करू नका. म्हणून श्रीरामदास स्वामी म्हणतात आहे, समर्थ म्हणतात आहे की म्हणून सावकाश विवेक करावा. विवेकाने आपल्याला वागता आलं पाहिजे. कुठे जाऊ नये का, जावं जिथे जाऊ नये तिथे जावं, सगळीकडे जावं, परंतु काय करावं, विवेकाने. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, न पाहता उत्तम विवेक, अवघा होता विवेक, अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले, देखत देखता. पुढे म्हटलंय आहे, मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणी. काय म्हटलेलं आहे समर्थांनी की पहिल्या 4 ओवी ज्या समर्थांनी दिलेल्या आहेत, पहिल्या ओवीमध्ये शरीर दुर्लभ हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आद्य शंकराचार्यांनी आपल्याला 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या होत्या. त्यापैकी काय, दुर्लभम 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 पहिलं आहे मनुष्यत्व, मनुष्य देह मिळणं हे खरंच दुर्लभ आहे. दुसरं सांगितलंय मुमुक्षत्व, आणि समर्थ म्हणतात आहे महापुरुषरत्व. म्हणजे 3 गोष्टी दुर्लभ आहेत, त्यातली एक गोष्ट म्हणजे मनुष्य देह, जी गोष्ट पुन्हा मिळणार नाही. पुन्हा मिळेल का नाही त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. जी आमच्याकडे सतत येते त्याचा विचार आम्ही करणार नाही, कारण ते सहज उपलब्ध आहे. एखादं यश आपल्याला सहज मिळालं बघा, त्या यशाची आपल्याला किंमत नसते. पण जे खडतर प्रवासातून, कठीण प्रसंगांना तोंड देऊन जेव्हा आपण जिंकतो किंवा एखादं यश संपादन करतो, तेव्हा ते यश मात्र आपण काय करतो, अगदी शेवटपर्यंत त्याचा सन्मान करतो. म्हणून समर्थांनी म्हटलंय की जी आमच्याकडे सतत येते आहे त्याचा विचार आम्ही करणार नाही, कारण ते सहज आहे, सहज उपलब्ध आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मानव देह कसा आहे, हा दुर्लभच आहे. म्हणून 84 लक्ष जीव योनी फिरून माणसाचा हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून 84 लक्ष जीव योनीमधून आपल्याला प्रवास करावा लागतो, तेव्हा कुठे हा मनुष्य देह आपल्याला मिळतो. मग माणसाच्या प्रगतीचा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही आहे का, नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की 84 हा जो देह आहे, म्हणून 84 लक्ष जीव योनीमध्ये माणसाच्या प्रगतीचा कुठलाही मार्ग काय आहे, उपलब्ध नाही. मग समर्थ म्हणतात आहे की पण या 84 लक्ष जीव योनीमध्ये, समर्थ म्हणतात परंतु या 84 लक्ष जीव योनीमध्ये मानवच एक योनी अशी आहे की त्या मानवाला आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार, आपल्या प्रयत्नांनी आपल्याला स्वतःची प्रगती करता येते.
म्हणजे आणि त्या प्रगतीचा उच्चांक म्हणजे ब्रह्मप्राप्ती आहे. म्हणजे स्वतःच्या बुद्धीनुसार, स्वतःच्या इच्छेने, स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतः कष्ट करून आपण आपली स्वतःची प्रगती करू शकतो. मग त्याचा उच्चांक, त्या प्रगतीचा उच्चांक म्हणजे काय आहे, तर ब्रह्मप्राप्ती आहे. म्हणून भौतिक शिक्षण, मग आध्यात्मिक शिक्षण, आणि पहिलं प्रपंच आणि परमार्थ. आणि परमार्थाचा उच्चांक म्हणजे प्रत्यक्ष मी परब्रह्म आहे याची अनुभूती होणे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, दुर्लभ शरीर, दुर्लभ आयुष्य, ते सुलभ आहे का, नाही. ते सहज भेटणार आहे का, नाही. म्हणून ते दुर्लभ म्हटलेलं आहे. दुर्लभ आहे, ते सहज मिळणार नाही. ते दुर्लभ आहे, ते सुलभ नाही. म्हणून समर्थ म्हणतात ते सहज भेटणार नाही. मग याचा करू नये नाश, दास म्हणे सावकास विवेक पाहावा. म्हणून याचा नाश करू नका. म्हणून समर्थ म्हणतात, घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. म्हणजे आपण देह सोडण्याची इच्छा होणार नाही, तरी सुद्धा आपल्याला देह सोडावा लागणार आहे. म्हणजे प्रत्येकाला, कोणाला वाटतं का आपला मृत्यू व्हावा, नाही वाटत. कोणाला वाटतं का मी आता देह सोडून जातो, नाही. आपण काही संत आहोत, नाही. आपल्याला मरणाची भीती वाटते, संतांना मरणाची भीती नव्हती. आणि अशी अवस्था प्रत्येकाची आता येणार आहे. माझी मरायची इच्छा नाही, पण मरण येणार आहे. कोणाला वाटतं आपण मरावं, वाटत नाही हो. म्हणून मरायची इच्छा नसताना सुद्धा आपल्याला मरण येतं. ही कोणाची लीला आहे, त्या परमेश्वराची, त्या माझ्या सद्गुरूंची. म्हणून मनुष्य देह हा दुर्लभच आहे. त्याला उरलेलं आयुष्य आहे. शतवर्षे वय नेमिले, शतवर्ष नेमिलं, 100 वर्षांचं वय नेमलेलं आहे. परंतु ते 100 वर्षांमध्ये 30-40 वर्ष झाली, 50 वर्ष. आता तर 30 काय, 25 काय, 40 काय, 50 काय, 100 पर्यंत जातच नाही कोण. आजच्या या कलियुगामध्ये कधी कोणाचा काही भरोसा नाही. आज मी बोलते आहे, संध्याकाळी मी देह ठेवला, काय कोणाला कळणार आहे. म्हणजे कधी देह जाईल याची काही शाश्वती नाही. आता 5 मिनिटांनी जाईल तरी सुद्धा शाश्वती नाही. म्हणजे समर्थ म्हणतात, मनुष्य देह मिळाल्यानंतर तो किती वर्ष आहे हे कोणाचंच कोणाला भाकीत माहीत नाही. माहिती आहे का, नाही. त्या परमेश्वराने आपल्याला पाठवलेला आहे. म्हणून आज शेवटचा दिवस आहे असं समजून आपलं जीवन सार्थक आपण करायचं आहे. आपला मनुष्य देह मिळालेला आहे ना, इथेच आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला त्या 84 लक्ष जीव योनीच्या फेऱ्यांमध्ये अडकायचं नाही. आणि म्हणून म्हटलंय 100 वर्षांचं आयुष्य नेमलेलं आहे, शतवर्षे वय नेमिले. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाने आपण किती वर्ष अभ्यास केला पाहिजे. समर्थ म्हणतात की त्यातील काही भाग तर असा आहे की बालपणा नेणता गेले. काय म्हटलंय, बालपणा नेणता गेलं, म्हणजे नेणता गेले. बालपण आपल्याला कळतं का, नाही. बालपणात काही वर्ष गेली, त्याच्यात काहीच कळलं नाही. नुसती मस्ती, ती मजा, इकडं फिरायचं तिकडं फिरायचं, काहीच कळत नव्हतं. बालपणामध्ये काय कळतं का, नाही. दुसऱ्यावर डिपेंड, आई आणि वडील कुठे नेतील तिथं जायचं. म्हणजे बालपणा नेणता गेले, तरुणपण विषयात गेले. तरुणपण जेव्हा तरुणपण आलं तेव्हा या विषयामध्ये अडकला, त्या विषयामध्ये अडकला. समर्थ म्हणतात आहे, असं आयुष्य गेलं, अर्धी आयुष्य असंच गेलं. मग तरुणपण विषयात गेले आणि म्हातारपण आजारात गेले. आता बालपणी काही समजलं नाही, तरुणपण विषयात गेलं. आता म्हातारपण राहिलं ते आजारात गेलं. मग हातात काय शिल्लक राहिलं. 100 वर्षाचंच आयुष्य आहे, त्याच्यातली किती वर्ष माझी आहे, मी किती वर्ष जगणार आहे याची काही शाश्वती नाही. याचं काही मला मोजमाप माहीत नाही. म्हणजे मी किती वर्ष राहणार आहे हे मला माहीत नाही. मग त्याच्यातली काही वर्ष बालपणात गेली हो, त्याच्यातली काही वर्ष तरुणपणात मस्ती मौज मजा त्या विषयांमध्ये अडकली. आता राहिलेलं काय, म्हातारपण आजारात गेलं. हातात काय शिल्लक राहिलं, हातामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून आम्हाला जिथे जिथे संधी मिळेल आणि जो जो दिवस आमच्यासाठी अभ्यासासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी मोकळा असेल, तो दिवस आम्ही तो निवडला पाहिजे. ज्याप्रमाणे महिनाभर काम केल्यानंतर आम्हाला पैसे प्राप्त होतात, पगार मिळतो, आणि त्यातील पैसे आपण काय करतो, सगळेच आपण खर्च करतो का, नाही. समजा जर एवढी रक्कम, समजा 20,000 आपल्याकडे दर महिन्याला येतात. मग 20,000पैकी आपण ते 20,000तले 20,000 खर्च करतो का,
नाही. काही आपण त्याचा संग्रह करतो, काही आपण ते साठवून ठेवतो. कशासाठी? आपल्या भविष्यासाठी, आपण म्हातारपणी आपल्याला उपयोगाला यावा, किंवा माझ्या मुलांसाठी, माझ्या मुलांच्या लग्नासाठी, किंवा काही कामांसाठी, किंवा माझ्या आजारपणासाठी यावा. म्हणजे काहीही अडचण आली तरी मला या पैशांचा उपयोग व्हावा, म्हणून त्या आपण पैशांचा संग्रह करून ठेवतो. म्हणून समर्थ म्हणतात त्यातील काही पैसे आपण साठवून ठेवतो. मग या साठवून ठेवलेल्या पैशाचा फायदा आम्हाला कठीण प्रसंगी येतो. मग तसं समर्थ म्हणतात आहे, जशी तुम्ही पैन साठवतात आहे, जसं तुम्ही रुपयान रुपया कुठे इथे खर्च करा तिथे, म्हणजे अगदी आपलं जीवन काटकसरीने व्यतीत करून समर्थ म्हणतात आहे त्यातीलही तुम्ही घर खर्च करता आहे, म्हणजे घरात भागवता आहे, मुलांचं बघता आहात, तुमच्या म्हणजे तुमचं येण्या जाण्याचा खर्च बघताय आहे, कुठे गावाला जायचंय, अजून कुठे जायचंय, म्हणजे इतर सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यातूनही तुम्ही सेविंग करता आहात. म्हणजे तुम्ही त्या पैशाचा योग्य वापर, अगदी त्याचं नियोजन कटोकट असतं बघा. त्याचं नियोजन पेमेंट झाला की आपलं नियोजन सगळं चालू होतं. मग तसं समर्थ म्हणतात, जसं तुम्ही पैशाचं नियोजन करता तसं तुम्ही आयुष्याचं का करत नाही? मग आयुष्य पण तेवढंच दुर्लभ आहे ना. हे आयुष्य मिळालेलं आहे ते पुन्हा मिळणार नाही. त्या पैशांच्या नादामध्ये, त्या पैशाच्या नादामध्ये माणसं आता माणुसकीही विसरलेली आहे. सख्या भावाला सख्खा भाऊ ओळखत नाही पैशाच्या नादामध्ये. पैसा येईपर्यंत सगळे म्हणतात मी तुला मदत करेल, मी तुला हे करेल, मी तुला ते करेल. जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत, ज्यावेळी पैसा येईल त्यावेळी माणूस पाठ फिरवतो. असं नाही आहे की त्याने दिलं पाहिजे, त्याचा खर्च आहे, त्याची पण मुलं बाळं आहे, त्याचा संसार आहे, प्रत्येकाचा संसार आहे, प्रत्येकाचं जीवन आहे. मग त्याच्यासाठी त्याला काय करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट, त्याला सेविंग करायच्याच आहेत. मग आपण दुसऱ्याची अपेक्षा करता कामा नाही. जरी त्याने सांगितलं असेल, जरा तिने सांगितलं असेल, तरी आपण कोणाची अपेक्षा करता कामा नये. आपला जेवढा काही आपल्याकडे जेवढं काही येतं आहे, दर महिन्याची जेवढी आपली कमाई आहे, आपला पगार आहे, त्याच्यावरच प्रत्येकाने त्याच्यावरच ठरवलं पाहिजे की मला याचं काय करायचं आहे. दुसऱ्याच्या एका पैशाचाही, आपल्याला एका पैशाचीही, कुठल्या एका रुपयाचीही दुसऱ्याची आशा पकडू नये. दुसरा जरी आपला भाऊ असेल, जरी आपली बहीण असेल, जरी आपले वडील असतील, जरी आपला मुलगा असेल, तरी सुद्धा दुसऱ्याच्या पैशाची आपण आशा पकडता कामा नये. आपलं जे काही आहे त्याच्यात मी कसं भागवे याचं त्याने नियोजन केलं पाहिजे. कारण त्याचंही आयुष्य आहे. जसं आपलं आयुष्य आहे तसंही माझ्या भावाचं आहे, माझ्या काकाचं आहे, माझ्या मुलाचं आहे, म्हणजे प्रत्येकाचं तसंच आयुष्य आहे. मग आपण दुसऱ्याच्या जीवावर, दुसऱ्याच्या भरोशावर आपण एखादं काहीतरी घेतो, किंवा तो मला देईल, हा मला देईल, कोणी देणार नाही आणि कोणाकडे मागायची गरज नाही. आपल्याकडे जेवढं आहे तेवढेच आपण म्हणजे अंतरून पाहून पाय पसरावे. मग समर्थ म्हणतात आहे की जसं आपण पैशांचं नियोजन करतो, जसे आपण पैसे साठवतो, तसं आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे. त्या आयुष्यामध्ये पहिला दिवस 24 तासांचा जर तुम्हाला मिळणार आहे, त्यातला काही वेळ असा काढून ठेवला पाहिजे की जो आम्हाला आमचा परलोकाचा मार्ग सुखकर करेल. 24 तासांचा दिवस आहे. मग त्या 24 तासाच्या दिवसामध्ये काही वेळ झोपण्यात गेला, 8 तास झोपण्यात गेले, बरोबर की नाही? 8 तास आपल्याला झोपण्यात गेले. मग जेवढे राहिलेले आहे 16 तास जे राहिलेले आहेत, त्या तासांपैकी आपल्याला कामाला गेले, इथे गेले, तिथे गेले. मग समर्थ म्हणतात त्यातला काही वेळ असा काढा की जो आमचा परलोकाचा मार्ग सुखकर करील. मग तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार आणि एक हळूहळू साधनेच्या सामर्थ्यानुसार आपण तो वेळ वाढवू शकू. पण किमान दिवसातून तासभर तरी वेळ असा काढला पाहिजे की त्या तासभरामध्ये आम्ही थोडी शांततेने पूजा केली पाहिजे, त्याचं शांततेने त्या भगवंताचं जप केलेला पाहिजे, थोडं नामस्मरण केलं पाहिजे, थोडं ग्रंथांचं शांतपणे वाचन केलं पाहिजे, सत्पुरुषांचं थोडं निरूपण ऐकलं पाहिजे, असं काहीतरी करता आलं पाहिजे. दिवसातला काही वेळ तरी समर्थ म्हणतात आहे आपण सत्कारणी लावला पाहिजे. त्या भगवंताचं आपण बोललं पाहिजे. ज्या भगवंताने हे आयुष्य दिलेलं आहे, हे उत्तमाचं आयुष्य मला दिलेलं आहे, त्या भगवंताचं स्मरण आपल्या ओठात राहिलं पाहिजे. काहीतरी ग्रंथ वाचले पाहिजेत, काहीतरी त्याच्यातल्या ओव्या आपण आठवल्या पाहिजेत,
कुठेतरी उपासना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे. म्हणजे दिवसातील काही 1 तास तरी, 1-1.5 तास तरी, 2 तास तरी आपल्याला देता आले पाहिजे. किमान निदान 1 तास तरी आपल्याला त्या भगवंतासाठी, आपल्या परमेश्वरासाठी, माझ्या सद्गुरूंसाठी मला देता आला पाहिजे. आजपासून आपण ठरवलं पाहिजे की निदान दिवसातून 1 तास मी माझ्या समर्थांना देणार आहे, मी माझ्या सद्गुरूंना देणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, याचा करू नये नास, दास म्हणे सावकास विवेक पाहावा. मग तो विवेक पाहणे याचा शब्दाचा अर्थच आहे भगवत प्राप्तीसाठी काहीतरी आपण करणे. आता जितकी लवकर तुम्हाला भगवत प्राप्ती पाहिजे, जेवढी लवकर पाहिजे असेल तितकाच तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार. तसा एखाद्या विद्यार्थ्याला, जसं बघा, एखाद्या विद्यार्थ्याला जर पोस्टवर जाऊन जर नोकरी करायची असेल, चांगल्या पोस्टवर, तर त्याला बालपणापासूनच अभ्यास करावा लागतो, तेव्हा त्याला कुठे उत्तम नोकरी मिळते. जितका कठीण अभ्यासक्रम तितका समर्थ म्हणतात आहे त्याला वेळ जास्त द्यावा लागतो. मग या सगळ्या प्रापंचिक असलेल्या अभ्यासामध्ये जर कठीणता आली आणि सुलभता आपण पाहतो, तसं अध्यात्म तसं पाहिलं तर कठीण आहे. मग त्याच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक, अविवेकेने प्राणी रंक ऐसा दिसे. म्हणजे समर्थ म्हणतात, जसं उत्तम प्रकारे विवेक केला नाही तर सर्व अविवेक होतो. मग अविवेकाने प्राणी रंकासारखा, म्हणजे कोणासारखा, भिकाऱ्यासारखा दीन दिसतो. मग रंक म्हणजे कोण आहे? भिकारी. आणि काय भिकाऱ्यासारखं राहावं माणसाने? का राहावं भिकाऱ्यासारखं? 2 हात, 2 पाय, एवढे चांगले डोळे, एवढं चांगलं शरीर, उत्तमाचं सगळं माझ्या भगवंताने दिलेलं आहे. प्रपंचामध्ये संपन्न असावं आणि परमार्थामध्ये मस्त असावं. प्रपंच आणि परमार्थ समर्थाने मोठ्या आनंदाने ते चालवायला सांगितलेलं आहे. मग एवढं चांगलं सुंदर दिलेलं आहे, तर चांगलं सुंदर हसाना. एखादं हसू, तुमच्या तोंडावरील एखादं हसू दुसऱ्याला पण हसू शकेल. तुम्ही जेवढे गबाळ्यासारखे राहता आहे, तुमच्या चेहऱ्यावरती मच्छर येऊन बसली तरी तुमचा चेहरा अगदी हलत सुद्धा नाही, हावभाव काहीच नाही. एवढं चांगलं शरीर दिलं असताना सुद्धा का असं तोंड करावं? अरे काहीच न दिलेली माणसं सुद्धा किती हसत असतात बघा. मग आपल्याला तरी एवढं ऐश्वर्य संपन्न केलेलं आहे भगवंताने, माझ्या सद्गुरूंनी, मग का रडावं मी? ज्या बापाने दिलेला आहे त्या बापाची लेक म्हणून आपण काय आलं पाहिजे? खुश राहता आलं पाहिजे. श्रीमंत बापांच्या मुली, श्रीमंत बापाच्या मुली आहोत आपण. मग कसं राहावं? अगदी बघता क्षणी एखाद्याचं मन प्रसन्न व्हावं. दुःखातून आलेला एखादा माणूस सुद्धा, एखाद्याला भरपूर म्हणजे आतमध्ये कष्ट, वेदना होतात आहे, पण एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर काय होतं? मन खुश होतं. जसं लहान बाळाच्या तो चेहऱ्यावरती बघ किती निरागसपणा असतो, जरी थोडीशी स्माईल दिली तरी मन कसं खुश होऊन जातं. त्या लहान मुलांना बघत राहावंसं वाटतं. मग तसं आपल्याला बघता क्षणी दुसऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर हसी आली पाहिजे, हसू आलं पाहिजे. त्याच्या मनात जे चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. सगळे त्याचे त्रास, म्हणजे जसं त्याचं दुःख आहे, जे त्याला सारखं विवळत आहे, ते दुःख सुद्धा तो विसरला पाहिजे. असं आपलं काय, असं वातावरण आपल्याजवळचं असलं पाहिजे. आपल्या सहवासाने दुसरा खुश झाला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, मोठ्या आनंदाने ते चालवायला सांगितलेलं आहे. मग प्रपंचाचा तिटकारा आहे, पण त्या प्रपंचाची आसक्तीही नाही. आसक्ती आहे का? नाही. दोन्हींचा आपल्याला मध्य गाठता आला पाहिजे. तो मध्य ज्या माणसाला गाठता येईल तो मनुष्य नरदेहामध्ये येऊन धन्य होतो. पहिली गोष्ट, आपण सतत शिकलं पाहिजे, सतत अभ्यास केला पाहिजे. आज माझा दिवस नवीन निघालेला आहे, आज मी नवीन काहीतरी शिकलो आहे का? मग समर्थ म्हणतात आहे, मग शिका. जर काही शिकलो नाही दिवसभरामध्ये तर आमचा दिवस काय होईल? वाया गेला असं समजा. जर साधक लहान असेल तर तो अभ्यासाचा विचार करील. तो साधकच आहे, तो विद्यार्थीच आहे, विद्येची इच्छा करणाराच आहे. त्यामुळे तो रोज काही ना काही अभ्यास करतो. त्याप्रमाणे एखादा भक्त असेल तर भगवत प्राप्तीसाठी आणि त्याच्यासाठी खास काही केलं आहे का? काही नाही केलेलं. दिवस वाया गेला. असे दिवस काही कानात जातात. म्हणजे आता आयुष्याच्या शेवटी असं वाटतं की एवढं मोठं परमेश्वराने मला आयुष्य दिलं होतं, पण आम्ही त्याचा काहीही उपयोग केला नाही. रत्न हातात यावं आणि आपण तो दगड म्हणून फेकून द्यावं. सोनं हातात यावं आणि सोन पितळ म्हणून फेकून द्यावं. लाकूड हातात यावं आणि ते बाबूळ म्हणून फेकून द्यावं. कसलं चंदन, आणि ते चंदन असावं
आम्हाला ते कळलं पाहिजे. तसा आमचा देह हा कसा आहे, चंदनाचा आहे. चंदन जसं घासल्यानंतर त्यातून सुगंध बाहेर पडतो, त्यापुढे आमचा नरदेह जो आहे तो प्रयत्न आहे. म्हणजे समर्थ म्हणतो हळूहळू काय होतो, मन त्याचं जीवन काय पंथाला लागतो, हळूहळू तो भगवत प्राप्तीला जातो आणि जीवन त्याचं धन्य होतं. म्हणून समर्थ म्हणतात, दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे, गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. काहीतरी वाचता आलं पाहिजे. दिवसाघरी एक आपल्याला थोडं तरी कुठला तरी ग्रंथ वाचता आला पाहिजे, एखाद्या ग्रंथातल्या ओवी त्याचं आपल्याला विवरण करता आलं पाहिजे. दररोज काही ना काही त्या भगवंताचं जे आहे ते आपल्याला वाचता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, कारण मरण हे तर आपल्याला चुकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचे सादर व्हावे. म्हणून समर्थ म्हणतात, ते मरणाचे स्मरण जर तुमच्याजवळ नसेल तर त्याला आपल्याजवळ भरपूर पडलेलं आहे. काय काळजी करायचं आहे. ज्याच्याकडे पैसे कमी असतात ना, त्यांना कधी पैसे कमी पडत नाही, आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात त्यांना कधी उरत नाहीत. का उरत नाही? तर त्यांनी त्यांचं गणितच बसवलं नाही ना. तसं आम्हाला 100 वर्षांचं आयुष्य दिलेलं आहे ना, भरपूर आम्हाला आयुष्य आहे, आम्हाला काही कमी नाही आहे. आणि म्हणून मनुष्य व्यसनामध्ये, विषयामध्ये तो इतका लिप्त होऊन जातो की त्याला आपल्या आईची सुद्धा फिकर राहत नाही. पण जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा त्याला पश्चाताप केल्याशिवाय त्याच्याजवळ कुठलाही पर्याय शिल्लक नसतो. म्हणून मरत असताना माणसाच्या मनामध्ये माझं आयुष्य जर फुकट गेलं असं जर वाटत असेल तर असं समजावं की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आणि अपराध मी केलेला आहे. काय तर जेणेकरून आमचं जीवन धन्य होईल. काहीतरी करा, कारण मरावे परी कीर्ती रूपे उरावे या शब्दामध्ये आम्ही काहीतरी केलं पाहिजे असा अर्थ आहे. माझ्यासाठी मी केलं पाहिजे आणि मी सोडून इतरांसाठी काही केलं पाहिजे. मी सोडूनही इतरांना काहीतरी करता आलं पाहिजे, परोपकार केला पाहिजे, पुण्य आहे ते. म्हणून समर्थ म्हणतात, या आयुष्याचं काय करू नका, या आयुष्याचं नाश करू नका. हे आपण केले, हे आपण केले, आळस उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले, देखता आयुष्य असंच निघून जातं. तरुणपणामध्ये काय करतो, वाईट संगती आम्हाला काय करते हो, वाईट संगती माणसाला विषयांकडे घेऊन जाते. विषय पंच ज्ञानेंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टी त्या पुरवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लिप्त होण्यासाठी तो मनुष्य इंद्रियांचे चोचले पुरवत राहतो, आणि ते मनात येतं आणि ते सपोर्टिंग काहीच त्याला वातावरण निर्माण होतं आणि मनुष्य बिघडून जातो. म्हणून मी माझ्या मनावर मी काय केला पाहिजे, विजय मिळवला पाहिजे. माणसाला सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात ठेवता येतात, पण मन माणसाला आपल्या ताब्यात ठेवता येत नाही. ज्यांनी मनावर विजय मिळवला त्यांनी सगळं काही मिळवलं. आमच्या सगळ्या इंद्रियांचा राजा हे मन आहे, त्याला भरकटू देऊ नका, त्याला आपल्या ताब्यात ठेवा. एकदा मनाला ताब्यात ठेवलं की इंद्रिय काहीच करू शकणार नाही. म्हणून राजा हे मन आहे. राजा कोण आहे? मन आहे. आणि ते मन असल्यामुळे सगळी इंद्रिय ही त्याची सैनिक आहेत, ते त्यांचे प्रधान आहेत, बाकी त्यांचे वर्कर आहेत. म्हणून इंद्रिय राजा सांगेल तसं करतात. म्हणून श्री प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना वसिष्ठांनी सांगितलं की मना कृतम, शरीर काही करत नाही, मुळात जे करते ते सगळं मन करते आहे. म्हणून संत कबीर म्हणतात, राम राम तो हर कोही कहे, ठक ठाकुर और चोर. म्हणजे किंवा संत कबीर काय म्हणतात, राम राम तो हर कोई कहे, ठक ठाकुर और चोर, दशरथ कहे ना कोय, एक बार दशरथ कहे तो कोटी यत्न फळे. इथे दशरथ हा शब्दाचा अर्थ आहे दश इंद्रियांचा रथ, शरीराचा रथ. आणि त्याला चालवणारे जे मन आहे, त्या मनाला एकदा ताब्यात ठेवलं, त्या बुद्धीच्या त्या आवाक्यात ठेवावं आणि विवेकाने त्याला वर घालावा, म्हणजे जीवनामध्ये कशाचीही अडचण येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, हे असं करणं म्हणजे आपणच नुकसान करणं आहे. म्हणून हे आपण करावे. आळसे उदास नागविले. आळसाने आणि उदासीन वृत्तीमुळे माणूस नागवला जातो, आणि वाईट संगत जर मिळाली तर बघता बघता त्याचा काय होतो, नाश होतो. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे की तुम्ही काही गोष्टी स्वतःला लावून घ्या त्या सवयी. आळस सोडा. माणसाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी त्रासदायक आहेत,
आणि त्यातला सगळ्यात मोठा शत्रू माणसाचा कोण आहे? आळस आहे. आणि म्हणून समर्थांनी 2-3 ठिकाणी उल्लेख त्याचा केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे आळसाचा चांगला समाचार समर्थांनी घेतलेला आहे. म्हणून आळसे उदास नागविले, आळसाने माणसाला दैन्यवान करून टाकलेला आहे. वाईट संगतीने बुडविले, वाईट संगतीने बुडविले. देखत देखता एकतर आळशी आहे आणि दुसऱ्याबरोबर असंगती आहे आणि अविवेक आहे, आणि या तिन्हीमुळे माणसाचा काय होतो? पूर्ण सत्यानाश होतो. मग आळस सोडावा आणि दुर्जन संगती सोडावी आणि अविवेक सोडावा. म्हणून समर्थ म्हणतात मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठला तरुणपणी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की मूर्खपणा अंगवळणी पडतो आणि त्यात स्वच्छंदपणानं हल्ला चढवला आणि त्यात तरुणपणी कामविकारारूपी चांडाळ बळावला तर मग काय होणार आहे? मग शेवटी इंद्रियांकडे आम्ही इंद्रियांचा जर आम्ही विचार केला तर जसा आपण बालपणातून तरुणपणात जसा प्रवेश केला, काय सांगितले समर्थांनी? बालपणातून तरुणपणामध्ये जसा प्रवेश केला तर ती इंद्रिये जास्त चंचल होतात. त्या इंद्रियांना ताब्यात ठेवणं कठीण जातं. लहानपणी बघा मुलांना आवरणं इझी असतं, पण मोठी झाल्यावर मुलं काही केलं ऐकत नाहीत आणि लहान मोठ्या मुलांना मारू शकत नाही, बोलू शकत नाही, त्यांना राग येतो. मग समर्थ म्हणतात आहे म्हणजे ती काय होतात? आवाक्या बाहेर होतात. म्हणून लहान मुलं चांगली असतात. जर तरुणपणा समर्थ म्हणतात तरुणपणा इकडे आला की ते बिघडायला लागतात. म्हणून आपण आपल्या मनाला वयाच्या 30व्या वर्षीपर्यंत जर आम्ही ताब्यात ठेवू शकलो, वय वर्ष 18 ते 30 जर जीवनामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही. पण 18 ते 30 हा मोठा कालखंड आहे आणि त्या कालखंडामध्ये अशी प्रलय येतात, अशा सुनाम्या येतात की माणूस काय होतो? चलबिचल होतो आणि त्या ह्याच्यामध्ये वाहून जातो, त्या सुनामी बरोबर वाहून जातो, त्या लाटेबरोबर वाहून जातो. मग आपल्याला काय करायचंय? त्या लाटेला पार करायचं आहे, त्या लाटेबरोबर वाहून जायचं नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की 18 ते 30 हा काय आहे? मोठा कालखंड आहे आणि तीच खरी कसोटी आहे जीवनाची. त्याच्यातच सावरायचं आहे आणि त्याच्यातच सावरणार की बिघडणार हे समजतं. ज्याच्यात तो सावरला तो आयुष्यभर सावरला, जो बिघडला तो आयुष्यभर बिघडला. म्हणून समर्थ म्हणतात त्या कालखंडामध्ये जर आपलं पाऊल चुकीचं पडलं तर माणसाचं आयुष्य नाश होऊन जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात काम चांडाळ उठिला तरुणपणी. म्हणून अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. मूर्ख, आळसी आणि तरुण सर्वांविषयी दैन्यवानी, काही मिळेना कोणा काय म्हणावे. मूर्ख, आळसी आणि तरुणा सर्वांविषयी दैन्यवाना, काही मिळेना कोणा काय म्हणावे. म्हणजे एखादा मूर्ख, आळशी आणि तरुण पण सर्व बाबतीत दैन्यवाना असतो. काय आहे? सगळ्या बाबतीत दैन्यवाना आहे, पण त्याला काही करायला नको. मग समर्थ म्हणतात मूर्ख आहे, एकतर पहिला मूर्ख आहे, दुसरा आळशी आहे आणि विषयी तो काय आहे? दैन्यवाना झालेला तरुण आहे. तो विषयांचा गुलाम झालेला आहे. किती गुलाम होतात माहिती आहे का? त्या विषयांना, त्या इंद्रियांकडे इतकं गुलाम करून टाकतात की त्यांच्या मनात आलं की त्यांना उठावंच लागतं, त्यांना ती गोष्ट करावीच लागते, याच्याशिवाय ते झोपू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात काही मिळेना कोणा काय म्हणावे. मग सगळ्या बाबतीत दैन्यवाना असतो आणि तरी कोणाशी त्याचं पटत नाही, अशाला काय म्हणावं. म्हणून पुढे म्हटलंय जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. म्हणून माणसाच्या अंतःकरणामध्ये उत्तम गुण म्हणजे उत्तम गुणांचे आम्ही उपासक झाले पाहिजे. जे जे पाहिजे ते ते नाही. म्हणजे आता सामान्यतः आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या. आता शिक्षण आणि आरोग्य आलं आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर प्रगती आहे. मग अन्न पाहिजे दिवसभर, सकाळी 2 पोळ्या, संध्याकाळी पोळ्या, जेवढा आपला आहार असेल, डाळ भात भाजी ताक किंवा दही. म्हणजे वस्त्र सुद्धा पाहिजे आहे, निवारा सुद्धा पाहिजे आहे, राहण्यासाठी घर पाहिजे आहे. या तिन्ही गोष्टी सुद्धा ज्याला प्राप्त होत नाही त्याला दैन्यवाना म्हणावा, नाहीतर काय म्हणावं. आणि ते का निर्माण होतं आहे तर समर्थ म्हणतात जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. म्हणजे इतर गोष्टी तर नाहीत, पण सामान्यतः या मूलभूत गरजा सुद्धा त्याच्या पूर्ण होत नाही. उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी.
मग समर्थ फार परखड संत होते, बोलण्यामध्ये अजिबात कचरत नव्हते, कारण समोरच्याचा सुद्धा उद्धार एकमेव त्यांचं लक्ष होतं. समोरच्याचा उद्धार झालाच पाहिजे हेच त्यांचं ध्येय होतं. म्हणून समर्थ म्हणतात, अवगुण दारिद्र्य प्राप्ती यदर्थी संशय नाही. म्हणजे दारिद्र्य माझ्याकडे आहे तर याचं उत्तर समर्थ देतात आहे की त्याचं उत्तर आहे अवगुण. तुम्ही गुणवंत व्हा, मग तुम्ही संपन्न होणार आहात. संपत्ती ही गुणांच्या मागे येते. पहिलं सरस्वती असली पाहिजे, मग आपोआप लक्ष्मी त्याच्या मागे येते. मग माता सरस्वती म्हणजे ज्ञान, आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून पैसा मिळणं सोपं आहे ना. मग चांगलं जर ज्ञान आम्हाला प्राप्त झालं असेल तर पोट भरू शकणार नाही का? मग अशी अवस्था होईल का? मग आपणही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. मुंगीला साखर सुद्धा भगवंतच देतो, मान्य करू आपण, पण मुंगी प्रयत्न करत नाही का? ती झोपून राहते का? ती बसून राहते का? नाही. म्हणून समर्थ म्हणतात ती सगळीकडे शोधत असते, आपलं खाद्य ती आपण शोधत असते. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहेत. म्हणून प्रयत्नांना परमेश्वर म्हटलेलं आहे, प्रयत्नांती परमेश्वर. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. मग जे जे प्रपंचात आवश्यक आहे ते ते त्याच्याजवळ नसतं. कमीत कमी अन्न वस्त्र तरी असावं, तेही नाही. मग तरी आम्ही काही उत्तम गुणही नाही, मग त्याचा काय उपयोग आहे? म्हणून पुढे दिलेलं आहे, बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. म्हणजे बोलता येना बैसता येना, त्याला धड बोलताही येत नाही आणि धड बसताही येत नाही. कुठल्या प्रसंगी कसं वागावं हेही कळत नाही, आणि शरीर आणि मन अभ्यासाकडे त्याचं काय होतं, वळत नाही. म्हणून आज आपण विद्यार्थी पाहतो, काही आम्ही विद्यार्थी पाहतो, अभ्यासाच्या नावाने काय आहे, बोंब आहे. अभ्यास करत नाही, अभ्यास करतो म्हणून सांगतात, दिवसभर मोबाईल बघत बसतात. मग म्हणजे सुविधा सगळ्या हव्या आहेत. ट्युशन पाहिजे आहे, पुस्तक पाहिजे आहे, चांगली शाळा पाहिजे आहे, जायला गाडी पाहिजे आहे, खिशात पैसे पाहिजे, अँड्रॉइड मोबाईल पाहिजे, परंतु अभ्यासाचा जर विचार केला तर अजिबात अभ्यास नको. अभ्यासाचं नावच नाहीत काढत आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की कारण इथे अतिसुविधा आणि अतिसोय ही सुद्धा विद्यार्थ्याला अभ्यासापासून ती परावृत्त करते आहे. मग भूक लागली की मनुष्य जशी अन्नाची त्याला गरज असते, अन्नासाठी तो तळमळत असतो आणि अन्नाचा तो शोध घेणं, त्याप्रमाणे ज्ञानाची भूक लागली तर तो कुठूनही त्याला प्राप्त करील. आणि ज्याला भूक नाही त्याला जर सगळं पुढ्यात आणून दिलं तरी तो फेकून देईल, खराब आहे म्हणून. म्हणून ज्ञानाची भूक लागण्यासाठी, ती तळमळ लागण्यासाठी त्याने स्वतःहून तयार झालं पाहिजे. ते घातलेलं पाणी नाही जमणार. जशी गंगा ही घातलेल्या पाण्याने वाहिली जात नसते, घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही, तर ती अंतरी निर्माण झालं पाहिजे, स्फूर्ती आतून निर्माण झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, अभ्यासाकडे मन वळेना. काय करणार आहे? सगळ्या गोष्टी मिळतात पण अभ्यास करायची इच्छा होत नाही, मग दारिद्र्य प्राप्त होतं. मग दारिद्र्य प्राप्त मिळाल्यानंतर मला काय, माझ्या नशिबातच नव्हतं असं म्हणून आपण डोक्यावर हात मारतो. पण समर्थ म्हणतात, तो करंटा मनुष्य आहे. मी ठरवलं पाहिजे की माझ्या प्राप्तीसाठी मी काय केलं पाहिजे, इतरांना शिकवून फायदा नाही. म्हणून समर्थ म्हणतात की त्याला धड बोलताही येत नाही, धड बसताही येत नाही, कुठल्या प्रसंगी कसं वागावं हेही कळत नाही, आणि शरीर आणि मन अभ्यासाकडे वळत नाही. म्हणून पुढे म्हटलंय, लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. मग लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, कुणाला काही विचारायला येत नाही, अथवा कुणी काही विचारलं तर सांगायला येत नाही, स्वच्छंदपणामुळे नियमितपणाचं वळण नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपण असं काहीच येणार आपल्याला स्वतःला. म्हणून पुढे म्हटलंय, लिहिलं नाही, वाचणं नाही, काहीच येत नाही, धड लिहिता येत नाही, धड वाचता येत नाही, कुठल्या गोष्टी सांगता येत नाही, शिस्त आयुष्यात अजिबात नाही, मग अभ्यास नाही, सगळं आयुष्य कसं आळसावर निघून गेलं. म्हणून आपण असं काहीच येणार आपल्याला स्वतः काहीच येत नाही, आणि शिकवलेलंही मानेना, आपण वेडे. म्हणजे आपण वेडा आणि सज्जन. मग बोल ठेवी, आपल्याला तर काही येत नाही पण त्याला दुसऱ्याला शिकवायला लय आवडतं. म्हणजे कुणी शिकवू लागलं तर तेही त्यांना मान्य होत नाही. आपण तर असतो
पण सज्जनांना नावं, म्हणजे आपण काय असतो तो वेडाच असतो, पण सज्जनांना मात्र नावं ठेवतो. असा जो मनुष्य आहे तो मनुष्य कसा आहे, आपल्याला काही येतच नाही हे त्याला माहीत असतं, पण कोणी शिकवण्याचा जरी प्रयत्न केला तर मला सगळं काही येतं असा आविर्भाव आणून दुसऱ्याकडून शिकायला सुद्धा तयार नसतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे तो कसा आहे, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. मग सज्जनांना आपण दोष देतो आहे असा तो वेडा मनुष्य आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. मग आत एक असतं, बाहेर दुसरंच काही दाखवतो, म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, तसं झालं ते. असा विवेक ज्याच्या ठिकाणी असतो त्याचे परलोकी सार्थक कसं होईल. म्हणून अंतरी एक आहे आणि ओठावर एक आणि पोटावर एक, तसंच पोटात एक आणि ओठात एक असं चालता कामा नये. प्रश्न विचारायचा आहे, कसं शक्य आहे ते परलोक प्राप्त करणं. म्हणून परलोक प्राप्त झाला, इहलोक धन्य व्हावा असं जर वाटत असेल, कीर्ती आमची अमर व्हावी असं जर वाटत असेल, तर आम्ही आमच्या आयुष्याचा विचार केला पाहिजे आणि मी माझा केला पाहिजे. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार झालं पाहिजे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सगळ्यात मोठा अवगुण कोणता आहे, की ज्याला आपला अवगुण जाणवत नाही तो सगळ्यात मोठा अवगुण आहे. माझे मला अवगुण कळेना, माझे मला अवगुण हे गुण वाटतात आणि सगळ्यात मोठा अवगुण आहे, हाच मोठा सगळ्यात अवगुण आहे. आपले अवगुण हे वाटती गुण, तो एक मूर्ख असं समर्थ म्हणत आहे. म्हणून आम्ही आमचे दुर्गुण असतील तर ते दुर्गुण आम्ही काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बरं, तो प्रयत्न कोणी करावा, तर या जगामध्ये कोणीही करू शकणार नाही, तर तो प्रयत्न ज्याचा त्याने केला पाहिजे. मूर्ख माणूस स्वतःमध्ये कधीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत नाही. आणि आमच्यावर जर अशी काही संकट आली, आमच्यावर असं काही दुर्भिक्षण आलं, तर त्याचा दोष तो आपल्या नशिबाला देतो. म्हणून समर्थ म्हणतात नशीब वगैरे काही सांगू नका, आपले अवगुण ज्याला गुण वाटतात त्याने अपयशाचं खापर आपल्या भविष्यावर आणि आपल्या भाग्यावर फोडावं, पण ते खरं कारण त्याचे दुर्गुणच आहे. त्याच्या अपयशाला कारण आपला अवगुण आपल्याला जाणवतच नाही. म्हणून समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं म्हटलं आहे की आपणास काही कळेना, आपणास काहीच येना, आपल्याला काहीच येत नाही आणि शिकवलेली ही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. आपणच वेडा आहे तरी सुद्धा तो सज्जनाला नाव ठेवतो, चांगल्या माणसाला तो नाव ठेवत राहतो. आणि म्हणून समजल्याने म्हटलंय अंतरी एक बाहेर एक. कसं शक्य आहे ते, परलोक त्याला साधायचा आहे, तो इहलोकच धड करत नाही तर परलोक कसा धड राहील. म्हणून समर्थ म्हणतात हे आधी प्रपंच करावा नेटका, मग व्हावे परमार्थ विवेका. शेवटीचे गुण परमार्थामध्ये आवश्यक आहेत, तेच गुण प्रपंचामध्ये सुद्धा आवश्यक आहेत. जर तो गुणवान असेल तर तो प्रपंचामध्येही काय राहील, उत्तमच राहील आणि त्या प्रपंचाच्या सामर्थ्यावर हळूहळू प्रपंचातून आपली सुटका करून परमार्थाचा मार्ग धरील. आणि म्हणून समर्थ म्हणतात हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची. काय म्हटलंय समर्थांनी, हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची. मग समर्थ म्हणतात आहे शेवटी आलो आहोत, प्रपंच सुरू झाला आणि आपण जाणार तेव्हा प्रपंच बंद होणार. मग एवढ्या फक्त मधल्या कालखंडामध्ये आपण आपल्या सत्स्वरूपाला का विसरावं. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, पुढे समर्थ म्हणतात आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. अशा माणसांच्या संगती म्हणजे संसाराची दैना दुर्दशा होते. मग अशा वेळी जर आपल्या मनामध्ये पश्चाताप झाला तर मग त्याने विवेकाचा अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि म्हणून सांगितले ज्याचा संसार नासला, मुळात संसार नासकाच आहे. म्हणून समर्थ सांगतात काय नासका आणि फाटकाचा आहे, तो कितीही करा, त्याची छिद्र कितीही भरा, तो संसार काही भरत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की संसार कसा आहे, तो फाटकाच आहे. संसार म्हणजे दुःख आहे, मुळात संसार म्हणजे दुःखच आहे हो. दुःखाचं कारणच संसार आहे. हे दुःखाचे चटके बसल्यावरच आपल्याला कळतं. म्हणून तोपर्यंत तो सुखकर वाटतो, पहिल्यांदा सुखकर वाटतो, पण दुःखात पडल्यानंतर समजतं दुःख काय आहे. म्हणून सुख दुःख म्हणत आहे, सुख दाटून आले.
मग जी गोष्ट आम्ही सुखासाठी घेतो त्या सुखातून दुःखाची उत्पत्ती होते. साधन जर सुखाचं असेल तर ते त्याच्यातूनच सुख मिळालं पाहिजे की नाही. पण एका साधनातून एका वेळी सुख मिळतं तर तेच साधन दुसऱ्या वेळी दुःख देतं. ते नसतं तर बरं झालं असतं असं आपण म्हणतो. म्हणजे घराला लावलेला थंड हवा प्राप्त व्हावी म्हणून काय एसी आणि कूलर लावलेला आहे, पण तो उन्हाळ्यात ठीक आहे, तो हिवाळ्यात थंड वाटतो, तो आपल्याला बाधा निर्माण करतो. तसंच जगामधल्या सगळ्या गोष्टी आहेत. सुखाची साधनं सुद्धा आपल्याला दुःख देतात. म्हणून समर्थ म्हणतात संसार मुळामध्ये सुखी नाही आहे. संसारामध्ये काही क्षण आपल्याला सुख मिळतं तर अनंत काळ काय मिळतं, दुःखच मिळतं. म्हणून सुख पाहता थोडे, दुःख पर्वता एवढे. सर्व आयुष्यामध्ये, संपूर्ण आयुष्यामध्ये दुःखाची आम्ही जर समजा बेरीज केली तर सुखापेक्षा जास्त होते. म्हणून समर्थ म्हणतात संसार जर दुःखाचा आहे तर तो दुःखाचा आहे हे जाणून तरी माणसाने शहाणं व्हावं, तरी सुद्धा त्याला संसार प्यारा असतो. तो सुखाचा करण्याचा प्रयत्न करत बसू नये. संसार सुखाचा करण्यापेक्षा संसार दुःखाचा आहे हे जाणल्यानंतर कसं सुख प्राप्त होईल किंवा दुःखाचे जे चटके आहेत ते आपल्याला सोसता येतील. म्हणून समर्थ म्हणतात आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्ताव आला, मनामध्ये त्याचा पश्चाताप झाला. आता या संसाराला जयास वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठोनी वाटेसी लागावे दिगंतरासी. मग भगवंताच्या भेटीसाठी निघा, पण संसारात अडवणारी लोक सांडोनी प्राण आनंद घन. ज्याचे मनी विषय चिंतन तयासी, कैसे समाधान लोळंगतासी. म्हणजे जो संसारात चिकटलेला माणूस आहे त्या माणसाला सुख मिळण्याचं कारण नाही, सांडूनी राम आनंद घन. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तू जर पस्तावला आहेस, तुला जर आता पश्चाताप झालेला आहे तर मग अभ्यास केला पाहिजे. कशाचा? विवेकाचा. मग आता जर तुम्हाला कळालेलं आहे की हे सगळं दुःखदायक आहे तर आम्ही सुखाचा शोध म्हणजे विवेकाचा विचार केला पाहिजे. विवेक म्हणजे सार आणि असार, सार आणि अविवेक म्हणजे असार हे जाणून आपल्याला काय आलं ते ऐकता आलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात आहे की विवेक म्हणजे या जगामध्ये चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी यातील वाईट टाकणं आणि चांगल्या गोष्टी घेणं म्हणजे विवेक करणं. त्याला सारासार विवेक म्हटलं आहे. मग या ज्या गोष्टी सार आहेत त्या स्वीकारणं आणि असार ज्या आहेत त्या टाकून देणं. म्हणून सार हा भगवंत आहे आणि असार हा संसार आहे. असा असार संसारापासून आपल्याला दूर जाऊन आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण गेलं पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन, यज्ञे आळसाचे दर्शन होऊच नये. मग समर्थ म्हणतात आहे की एकाग्र करून या मन. अशा माणसाने मन एकाग्र करून बळेच साधन करण्यास आरंभ करावा आणि आळसाचे, आणि पुढे म्हटलं आळसाचे दर्शन सुद्धा होणार नाही यासाठी त्याने कसून प्रयत्न करावा. म्हणून प्रयत्न करत असताना आळसाचा त्याग करावा. समर्थांनी सुंदर शब्द वापरला आहे, आळसाचा आळस करावा. समर्थांनी प्रयत्नांना खूप महत्त्व दिलेलं आहे. भाग्य बदलवता येतं माणसाला स्वतःच प्रयत्नाने, पण प्रयत्नाने जर परमेश्वर प्राप्त होऊ शकतो तर प्रयत्नाने आपण भाग्य बदलू शकत नाही का? साधं गणित आहे ना. जो अप्राप्त आहे किंवा जो अलक्ष आहे त्याला जर आम्ही लक्ष करू शकतो तर प्रयत्नाने आम्हाला एखादी गोष्ट प्राप्त होणार नाही का? म्हणून समर्थ म्हणतात यज्ञ तो देव. प्रयत्न हाच परमेश्वर आहे आणि म्हणून म्हटलंय प्रयत्नांती परमेश्वर, यज्ञ आळसाचे दर्शन होऊच नाही. मग प्रयत्न करणाऱ्या माणसाने आळस सोडला पाहिजे. कधी कधी माणूस आरंभ विरहित होतो, एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो पण त्याचा शेवट मात्र फारच लवकर होऊन जातो. म्हणून प्रयत्न लवकर सोडून दिला जातो. शेवटपर्यंत, जोपर्यंत माझ्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत मी सतत प्रयत्न करत राहणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करता आली पाहिजे. मग प्रयत्न किती केले पाहिजेत हे विश्वामित्रांकडनं पहा. विश्वामित्रा ऋषींनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तीनदा 3 तप केली. माणूस एका तपामध्येच गर्भगळीत होतो. म्हणजे 12 वर्षाचं एक तप, आणि प्रत्येक वेळी तप करून छोट्याशा कारणाने तपभंग विश्वामित्रांचा झालेला आहे. म्हणून 12 वर्षांचं एक तप, सगळी विद्या प्राप्त केली आणि एका छोट्याशा चुकीने सगळी ती काय केली,
नष्ट झाली. पुन्हा 12 वर्ष तप केला, पुन्हा तीच अवस्था झाली, पुन्हा तिसरं तप केलं. म्हणजे ब्रह्मर्षी होण्याचं जे स्वप्न होतं ते लवकर त्यांना प्राप्त झालं. जे राजर्षी होते ते ब्रह्मर्षी झाले पाहिजे म्हणून त्यांनी केलेला तो प्रयत्न आहे, तो भोग प्रयत्न आहे. प्रयत्न किती केला पाहिजे त्याचा दादांत आणि आदर्श उदाहरण म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात आहे, यज्ञ आळसाचे दर्शन होऊच नये म्हणून त्यांचं उदाहरण दिले. आळशी माणसाला पैसा मिळत नाही, आळशी माणसाला सुख मिळत नाही, आळशी माणसाला भाग्य प्राप्त होत नाही, आळशी माणसाला जीवनामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. किती आळस असतो माणसाला, छोट्या छोट्या गोष्टीसाठी इतका आळस करतो तो, की त्या आळसाचा त्याचा सगळा वेळ जो आहे तो वाया जातो. पडून राहणे किंवा झोपणं एका दृष्टीने मरणच आहे. फक्त त्याच्या हृदयामध्ये जे श्वासोच्छ्वास चालू आहे, तो श्वास घेतो आहे आणि सोडतो आहे, एवढं त्याचं चालू आहे. या पलीकडे त्याला जगाला काही उपयोग नाही त्याचा. मग ते भूमीला भार आहेत म्हणून समर्थ म्हणतात, अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे जड पदार्थ. मग कीर्तनकारांचा विचार करा, प्रवचनकारांचा विचार करा, निरूपणकारांचा विचार आम्ही केला, किंवा समाजाला समर्थ त्या म्हणजे प्रबोधन करणाऱ्या माणसाला जर आम्ही विचार केला तर समर्थ त्यांना सांगतात आहे की तुम्ही आयुष्यभर सद्गुणांचाही उपासना करा आणि त्या सद्गुणांमध्ये कुठल्या गोष्टी करा, प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. मग सखोल अर्थ कळला पाहिजे, जाड अर्थ गभिदार्थ कळला पाहिजे. नुसता शब्दार्थ घेऊन चालणार नाही. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना तिन्ही शक्ती आम्हाला कळली पाहिजे. शब्दाचा ध्वनी कळला पाहिजे, कशासाठी लिहिलेला आहे. शब्द हे शब्द नसतात, तर शब्दांच्या मागे त्याचा अर्थ लपलेला असतो. ज्या अर्थ वाहिनी असतात त्या अर्थाला वाहून घेऊन जातात. म्हणून समर्थ म्हणतात असे प्रबंध पाठ करा की ज्यामुळे आमच्यावर चांगला संस्कार होईल. आम्हा सगळ्यांना माहीत आहे की लहान मुलांना आम्ही पाठ करायला लावतो, ते श्लोक पाठ करायला लावतो. मनाचे श्लोक आहेत, हरिपाठातील अभंग झाले, संस्कृतचे श्लोक आहे, करुणाष्टक आहेत, किती पाठांतर आहे. लहान मुलांना 10 वर्षाच्या आत हे सगळं पाठ करून घेतलं पाहिजे. अनेक लोक ते बडबड गीतं किंवा त्यांच्या गाणी गोष्टी याच्यामध्ये रमवतात. मुलांना तेच ऐकवलं तर तेच पाठ होणार ना. मग जे मुलांना आम्ही ऐकवणार आहोत ते तुमचं पाठ होणार आहे. म्हणून आम्ही असं ऐकलं पाहिजे की आता आपल्याजवळ अँड्रॉइड मोबाईल आले आहेत, तुमच्याजवळ यूट्यूब उपलब्ध आहे, डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी येत नाही असं म्हणायचं कारण नाही, सगळं डोळ्यासमोर आहे. मुलांना काय ऐकवायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे. ते जर सतत त्याला ऐकायला आलं तर मुलं ते आपोआप पाठ करतील. त्याला पाठांतराला एवढी शक्ती लागणार नाही, कारण त्यांच्या ब्रेनवर कुठल्याही प्रकारचा पहिला संस्कार नसतो आणि तो संस्कार त्याला आयुष्यभर कामी पडतो. म्हणून समर्थ म्हणतात प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. पुढे समर्थाने सांगितलंय पदप्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेचे आनंद होत आहे. मग पदप्रबंध नाना धाटी मुद्रा छंद वगैरे पाठ करावे आणि त्यांचा प्रसंगानुसार उपयोग केल्याने ऐकणाऱ्यालाही काय वाटतो, आनंद वाटतो. मग हे प्रबंध निरूपणकारांसाठी, प्रवचनकारांसाठी, कीर्तनकारांसाठी आहे. म्हणून कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे, उगैचे वावगेसी नावे, कासायासी. कासे असे म्हणजे काही लोकांचं पाठांतर उदंड असतं, पण कुठं काय म्हणावं हेच कळत नाही. मग लग्नाच्या वरातीमध्ये गाणं कुठलं वाजवावं, तर हा कुठला प्रसंग आहे हे कळलं पाहिजे ना. आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामनाम घ्यावा अशी गाणी जर म्हटली तर चालेल का? नाही. इस दिल के तुकडे हजार हुए यही यह गिरा है, कहीं यह गिरा है कहीं वह गिरा है. मग जो प्रसंग आले असेल त्या प्रसंगानुसार आम्हाला पाठांतर तिथे दाखवता आलं पाहिजे. लग्नाच्या वरातीमध्ये असं गाणे लावून उपयोग नाही, मग ते सादर करता आलं पाहिजे. आपण जेवणाच्या पंक्तीमध्ये आहोत, कुठला श्लोक म्हणतो निवडून म्हटला पाहिजे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होता नाम घेता श्री हरीचे.
म्हणजे ना वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होता नाम घेता पुकाचे, जीवन करीत जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीचे, यज्ञ कर्म म हा श्लोक म्हणता आला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात प्रसंग ज्ञानेचे आनंद, प्रसंग पाहून जो म्हणेल त्याचा आनंद असतो. भक्तिगीत कुठे गावं ह्या जागा ठरलेल्या आहेत, त्यातल्या त्यात कीर्तनकारांनी तर त्या फार सखोल विचार केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात पुढे म्हटलंय दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखो न म्हणावे, जे आठवेल ते गावे हे मूर्खपणा. आठवेल ते गाणार तर हे काय झालं, मूर्खपणा झाला. कधी कुठलंही गाणं कुठेही म्हणणार का नाही. मग म्हणून समर्थाने पुढे दिलंय ते आमचं पाठच असलं पाहिजे, चांगलं आहे ते स्मरण असलं पाहिजे, स्मरणशक्तीचं काम आहे ते खरं पाठांतर आहे. म्हणजे समर्थ म्हणता म्हणून ती स्मरणाची गरज आहे आपल्याला, गरज नाही का, गरज आहे स्मरणाची. आठवणीचं काम आहे आठवणीचं काम नाही आहे ते मुखातच आहे, तसं पाठांतर असलं पाहिजे. म्हणजे ग्रंथी धरावे ग्रंथांतर, ते कंठामध्ये असलं पाहिजे पाठांतर. म्हणून समर्थ म्हणतात दुसऱ्याचे अंतर जाणावे, म्हणजे समोरच्या मनुष्याला कुठल्या गोष्टी आवडतात त्याच्या आवडीनुसार आपण गातोय का, किंवा आपण जे गातो आहे त्या गोष्टी त्याला पटतात आहे का, त्याचा विचार करा. आणि त्याबद्दल अनादर असेल तर त्यांच्यासमोर ते काही उपयोग नाही. जो त्या अधिकाराचा आहे त्या अधिकाराप्रमाणे दुसऱ्याचं अंतर जाणावं, मन जाणावं. म्हणून आदर देखो न म्हणावे. कोणाचा आदर, तुम्ही जे म्हणतात त्याला त्याचा आदर आहे का, तो विचार केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात ज्याची जैसी उपासना त्याची गावे चुकावे ना, राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे. आपल्याला माहीत आहे, मोठ्या लोकांना, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, मार्गदर्शनाला सगळं माहीत असतं की जगात सर्वच ठिकाणी परमेश्वराची निर्मिती आहे, भगवंत एक आहे, पण तरी सुद्धा व्यक्ती परत्वे आवड भिन्नता आहे. कोणी गणपतीचे भक्त आहेत, कोणी श्रीरामांचे आहेत, कोणी श्रीकृष्णांचे आहेत, कोणी देवींचे देवतांचे आहेत. म्हणजे ज्याच्यासमोर जे हवं त्याला आदर त्याच्यासाठी आहे, तो आदर त्या आपल्याला सादर करता आला पाहिजे. म्हणून गणपतीच्या मंदिरामध्ये आख्यान कोणतं लावावं, गणपतीचं लावावं. श्रीराम जन्मोत्सवाच्या ठिकाणी कृष्ण जन्माची कथा लावून सांगावी का नाही, श्रीरामांचीच लावावी लागेल. म्हणजे लोकांना सांगायचं आहे आम्ही चांगलं असलं पाहिजे, ते चांगलं गायन असलं पाहिजे, तो नेटका पाहिजे, बोलण्यामध्ये माधुर्य पाहिजे, कोमल कुशल गाता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात साहित्य संगीत प्रसंग माने, करावी कथेची घमशाने, अर्थांतर श्रवण मनने करीत जावे. म्हणून समर्थच पुढे म्हणतात पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टींचे असावे स्मरणांतरी. आपण जे सांगतो आहे त्याचं आपल्याला स्मरण असावं. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी. अखंड एकांत सेवावा, एकांतात या शब्दाचा अर्थ एकट्यात राहणं. ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे त्याला लोकांतामध्ये मुळात ज्ञानच नाही मिळत. लोकांतामध्ये आम्हाला प्राप्त होते ती माहिती आहे, आणि एकांतामध्ये प्राप्त होते त्याला ज्ञान म्हणतात. म्हणून आम्ही अभ्यास करायचा असेल तर तो एकांतात केला पाहिजे, एकटंच बसलं पाहिजे, आणि एकट्यामध्ये बसून त्या ग्रंथांचं आपण अध्ययन केलं पाहिजे. तेव्हा त्या अध्ययनानंतर माणसाला प्रचिती येईल, आणि प्रचिती आलेला जो अनुभव आहे तो अनुभव आपण इतरांना सांगू शकतो. म्हणून म्हटलंय आधी केले मग सांगितले त्याचे भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंट पुरुष. मग या वेगळे सांगणाऱ्यांनी पहिलं आधी केलं पाहिजे असा आग्रह समर्थ धरतात. आणि म्हणून अशा प्रकारे निस्पृह पुरुषाने, कारण सांगणारा हा निस्पृह असला पाहिजे, तो तेव्हा ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम होत असतो. मग सांगणारा हा ज्ञानी असला पाहिजे, त्याचा परिणाम समाजावर होतो. सांगणारा मनुष्य हा वैराग्य संपन्न असला पाहिजे, त्याचा समाजावर परिणाम होतो. आणि म्हणून अशा प्रकारे सगळे सद्गुण त्या सांगणाऱ्याच्या अंगी असले पाहिजे. आणि अशा प्रकारचं त्यांच्याकडनं ऐकले म्हणजे त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे ते खरं गुरुमुख श्रवण होईल. आणि म्हणून श्री समर्थांनी आम्ही म्हणजे ज्ञानी व्हा, आम्ही सद्गुण संपन्न व्हा, निस्पृह व्हा, अशी शिकवण समर्थांनी आपल्याला दिलेली आहे. मग दुर्लभ आयुष्य माणसाचं आहे, हा देहही दुर्लभ आहे, आयुष्य दुर्लभ आहे, आणि त्याचा अधिक सविस्तर विचार समर्थांनी पुढच्या समासात दिलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी. मग अखंड एकांत सेवावा आणि सद्ग्रंथांचा सखोल अभ्यास करावा, आणि ज्याचा अनुभव येईल तोच अर्थ मनात निश्चित करावा. म्हणून इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह सिकवन नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.